नो कस्टर्ड पावडर किंवा गॅस पेटवायची सुद्धा गरज नाही हे दूध आटवण्यासाठी. घटसरपणा येणार, चवीलासुद्धा जबरदस्त लागणार आणि विशेष म्हणजे पौष्टिकसुद्धा हा तयार केला आहे मखाना मिल्क शेक. जे लोक डाएटवर आहेत, ज्यांना तब्येत बारीक करायची आहे, एक ग्लास हे पिऊन दिवसभरसुद्धा तुम्हाला भूक लागणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देणार. तर हा तयार केला आहे मखाना मिल्क शेक. 1 वाटी मखाना घेतला आहे, काजू बदाम घातले आहेत आणि कोणते ड्रायफ्रूट्स असतील तर ते सुद्धा ॲड करू शकता. तर ह्यामध्ये साखर घातली आहे. साखरऐवजी तुम्ही गूळ पावडर किंवा जे शुगर फ्रीच्या गोळ्या असतात त्यासुद्धा नंतर मिक्सरमध्ये बारीक करताना घातल्या तरी सुद्धा चालतात. मी साखर घातली आहे, आपल्या आवडीनुसार घालायची. त्यामध्ये घालायचं 1.5 ग्लास दूध. म्हणजे हा मखाना अर्धा तास भिजत घालणार आहोत, त्यामुळं हा मखाना एकदम मऊ पडतो आणि मिक्सरच्या जारमध्ये अगदी घटसरपणा दुधाला येतो. तर अर्धा तासानंतर बघा दूध असं छान असं मखाण्याने ऑब्झर्व करून घेतले आणि मऊसुद्धा मखाना झाला आहे. काजू बदामसुद्धा ह्यामध्ये छान भिजले आहेत. अर्धा तास, 1 तास, 2 तास जितकं भिजवायचं आहे तेवढं चालतं. तर इथं मी अर्धा तासासाठी हे भिजत घातलं होतं. मखाना, साखर, काजू बदाम आणि कुठले ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे असतील आणि घरामध्ये असतील ते सुद्धा ॲड करू शकता. तरी छान असे मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायचं. अगदी घटसरपणा आला आहे बघा, एकदम दाटसर. आपण जसं बासुंदी करतो किंवा कस्टर्ड पावडर घालून जे मिल्क तयार करतो ना, त्या पद्धतीने ह्याला कन्सिस्टन्सी आली आहे. ह्यामध्ये घालायचं आपण आवडते आपली फळे कट करून. त्यामध्ये मी घातले, 1 डाळिंब घातले आहे, केळी घातले आहे आणि कोणतंही तुमच्या घरामध्ये असतील नसतील ते फळं घालू शकता, विकत आणून घालू शकता. खूप छान असा फ्लेवर येतो ह्या मखाना मिल्क शेकला. इतका सुंदर लागतो ना, बघता बघता लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा मिल्क शेक नक्कीच घरामध्ये ट्राय करा. असंच आपण मटन चिकन आणतोच 700-800 रुपयाचं. मखाना खूप महाग असला तरी शरीराला पोषक आहे. मटन चिकन पचायला एक 24 ते म्हणजे 32 तास लागलं जातं, पण हे मखाना आहे ना अगदी झटक्यात पोटामध्ये म्हणजे भूकसुद्धा आपली ही जाते, थांबली जाते आणि पोटालासुद्धा आधार होतो आणि चवीलासुद्धा सुंदर आहे. जे डाएट करतात ते नक्कीच ह्या पद्धतीने मखाना मिल्क शेक तयार करा. खूप सुंदर लागतो. ड्रायफ्रूट आहेत, फळे आहेत आणि विशेष म्हणजे ह्यामध्ये कोणतंही आपण ॲड दुसरंही पावडर केली नाही, कस्टर्ड पावडर वगैरे. तर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या सोनाली किचनला लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब मात्र करा. आणि हे मखाना शेक पिऊन फक्त म्हणायचं, सोनालताई भारीच की ग.